नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. गोल्डची स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा अनालायसिस बघणार आहे आपण. कारण बघा, अशी स्पेसिफिक काय स्ट्रॅटेजी नाहीये, पण एक अनालायसिस आहे जे आपण करतोय आणि एवढं परफेक्ट प्रिडिक्शन चालू आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती पाहिलं असेल लाईव्ह मध्ये. आतापर्यंत कोणी कोणी ट्रेड पकडले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑब्झर्व केलं असेल तरी पण सांगा बाबांनो, कसं काय अनालायसिस चालू आहे. ठीक आहे, तर बघूया 2-4 ट्रेड तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. 2-4 म्हणण्यापेक्षा आजचे 3 ट्रेड एकदम सिंपल एक्सप्लेन करतो. बाकीचे ट्रेड काल लाईव्ह क्लासमध्ये एक्सप्लेन केलेले होते, त्याच्यामुळे ते काय एक्सप्लेन करत नाही आता. पण चालू जेवढे ट्रेड एक्सप्लेन करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. हे बघा, गोष्टी सिंपल आहेत असं म्हणता येणार नाहीये, पण इझी आहेतच, खरंच आहेत इझी. बघा, सिंपल. आज मार्केट चालू झालं इथं 3:30 हे बघा, जुना लो होता इथं. आता खालची लिक्विडिटी संपली बघा. लोचा इथं काय केला मार्केटनं, ब्रेकडाऊन केला. बरोबर, हा जो लो आहे याचा ब्रेकडाऊन केला. इथली लिक्विडिटी संपलेली आहे. खाली लिक्विडिटी आहे का नाही. आता दुसरी लिक्विडिटी कुठे राहिली, इथं क्लोजिंग प्राइस होती, इथून मार्केट खाली आलं होतं बघा. मग क्लोजिंग पासून सेलिंग आलंय, पण आपण डायरेक्टली त्या लिक्विडिटीला टार्गेट केलंय का? अजिबात नाही. आपण काय केलं, लिक्विडिटी क्रिएट होण्याचं वाट बघितली. काय केलं, थांबलो, वर गेलं मार्केट, इथं कॉन्सन्ट्रेशन मारायला लागलं बघा. आता किती वेळा कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्ही जर नीट बघितलं 5 मिनिट टाइम फ्रेमला जाऊन बघा, चालू किती वाजता झालं कॉन्सन्ट्रेशन व्हायला, जवळजवळ 4:10 कॉन्सन्ट्रेशन चालू झालं. ते कॉन्सन्ट्रेशन होतं चांगलं 6:45 पर्यंत, म्हणजे किती तासाचं, जवळजवळ 3 तास कॉन्सन्ट्रेशन झालेलं मार्केट. कुठं झालेलं कॉन्सन्ट्रेशन, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आजची ओपनिंग जिथून सेलिंग आलेली आहे त्याच्या खाली मार्केटमध्ये कॉन्सन्ट्रेशन चालू झालेलं आहे. बघायला गेलं तर पहिली एंट्री इथंच बनत होती. हे बघा, त्या कॉन्सन्ट्रेशनच्या ब्रेकडाऊन वरती, आणि इथं ह्या ग्रीन कॅन्डलला आपली बाय डायरेक्शन एंट्री बनत होती 6:35 पण ही एंट्री आपल्याला आपण झोपल्यामुळे काय भेटली नाही. मी झोपलो होतो त्याच्यामुळे विषय नव्हता. बाकी तर इथं तर दुसऱ्या ट्रेडला जो ट्रेड दिलाय त्याला पण बऱ्यापैकी लोक झोपलेले होते. उठत जावा, थोडंसं काम धंदे बघत जावा, पैसे छापायचे दिवस आहेत आपले. आता गेलं मार्केट, मे स्टॉप लॉस कुठं असणार, रिटेलरचे स्टॉप लॉस कुठं असणार, सिंपल गोष्ट आहे. इथं 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 सिंपल गोष्ट आहे, इथं स्टॉप लॉस असणार आहे. काय केलं आपण, सरळ सरळ ह्याच्यावरती निघताना इथं क्लोजिंगच्या इथं बाय डायरेक्शन एंट्री या इथं बनवली बघा. म्हणजे आजची जी ओपनिंग आहे त्याच्यावर निघताना आपण इथं बाय डायरेक्शन एंट्री बनवली इथं, कारण स्टॉप लॉस इथं हिट व्हायला चालू होतात. छोटासा एसएल ठेवला कुठं, हा जो रेजिस्टन्स होता त्याच्या खाली ठेवला, म्हणजे बाबा आलं तर मार्केट इथून रिटेस्ट करून जावं. ठीक आहे, मग इथं आपली पहिली एंट्री होती मस्तपैकी. हा वाला ट्रेड आपण एकदम क्लिअर कट कॅप्चर केला आणि जबरदस्त स्पाइक आलता बघा मार्केटमध्ये. एकदम मस्त वाला स्पाइक आला होता. हा ट्रेड एक्झॅक्टली एंट्री होण्या अगोदर दिला होता टेलिग्राम ग्रुपवरती. अनालायसिस साठी या तुम्ही बघा, जॉईन व्हा. ठीक आहे, आता पुढचा ट्रेड बघा. इथं आलो 15 मिनिटात. त्यानंतर आपण इथं एंट्री बनवली बघा. इथं ही वाली एंट्री कशी बनवली, खरं तर ट्रेड मिस झाला तुम्हाला सांगतो. हे जे कॉन्सन्ट्रेशन होतं, ह्या कॉन्सन्ट्रेशन वरती पण आपल्याला एंट्री भेटू शकत होती. आपण एंट्री बनवली का, नाही बनवली. इथं एक रेजिस्टन्स आहे बघा, हा रेजिस्टन्स दिसतोय तुम्हाला. 1-2-3 टाइम त्याचा रेजिस्टन्स आहे. त्यानंतर इकडे सपोर्टचं काम केलेलं आहे. आता ह्या रेजिस्टन्सचं मार्केटमध्ये दिसतंय, इथं रिटेलर सेल करतात. रिजेक्शन वरून दिसतंय, रेड कॅन्डल ह्याच्यावरून दिसतंय, रिटेलर सेल साईडला पोझिशन बनवतात. 5 मिनिटात शिफ्ट झाला आपण मस्तपैकी. मी काय वाट बघत होतो, हे बघा, ऑपरेटर तर दिसतंय का, काय ऑपरेटरचे फुटप्रिंट दिसतायत का, काय ह्याची वाट बघतो तुम्ही. मला फुटप्रिंट कुठे दिसला, ह्या कॅन्डलवर दिसला. ह्या वाला 12 वाजता कॅन्डल कॅन्डल बघा तुम्ही, लगेच समजतं ते ऑपरेटर आहे म्हणून. पण विषय काय झाला, इथं थोडं आलं हायर हाय हायर हाय हायर हाय, इथपर्यंत जाईपर्यंत आपला ट्रेड बरोबर होता. जसं मार्केट इथं आलं, तुम्हाला सांगतो मी, इथं इथं आलं, मी क्वांटिटी ऍड केला, कारण हा जो रेजिस्टन्स आहे आता सपोर्टचं काम करणार आहे. या ऑपरेटरच्या कॅन्डलचा लो मारणार नाही मार्केट. ह्याच्या हिशोबाने आपण बाय डायरेक्शन एंट्री मारली, इथून गेलं वरती मार्केट. बघा, आपलं टार्गेट इथं होतं 3298चं. मिस्टेक काय झाली, खूप सगळे हायर हाय झाले होते आणि हा प्युअर हायर हाय झाला. त्याच्यामुळे मी इथं क्वांटिटी बुक करायला सांगितलं होतं. म्हणजे इथं नाही सांगितलं, मी वाट बघितली. थोडंसं खाली गेलं, ह्या इथं कॉन्सल्टेशन करायला लागलं, म्हणलं समजलं ऑपरेटर असतं तर कधीच वरती गेलं असतं मार्केट. प्रॉपर्टी झालेलं आहे, काय थांबण्यात सेन्स नाहीये. इथं गेलं, इथं तुम्हाला क्वांटिटी मी बुक करायला लावल्या. त्यानंतर परत पडलं मार्केट, तरी पण एसएल गेला नव्हता. परत गेलं वरती, तुम्हाला इथं क्वांटिटी एक्झिट करायला चान्स भेटला असेल. ठीक आहे, त्यामुळे हा ट्रेड आपण परफेक्टली लॉस मध्ये नाहीये. परत आलं मार्केट खाली. आता विषय काय होता, त्याला वर जात असतं ना, कधीच गेला असतं मार्केटवरती. एंट्री बनवायची होती इथं, ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या ब्रेकडाऊन वरती सेल साईड एंट्री बनवायची होती, कारण सगळी लिक्विडिटी ह्या इथपर्यंत लिक्विडिटी आहे बघा. इथं या इथपर्यंत लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये, कारण की हे बघा स्ट्रक्चर. बरोबर, आता ही एंट्री कशी बनवायची तुम्हाला सांगतो. ही मिस झालेली टाइप मध्ये एंट्री होती. इथं मला सुटली सुटली वाटली, मी थोडंच वाट बघितली, चल म्हणलं अंदाजे द्यायचा ना ट्रेड. थोडंच वाट बघितली, ह्या कॅन्डलमध्ये गेम दिसला चांगला. ह्या कॅन्डलमध्ये गेम दिसला की म्हणलं थोडंच वरती वगैरे रेट्रेसला, इथं एंट्री दिली. इथं कितीला, 3283.7 एंट्री दिली होती तुम्हाला इथं सेल साईडला. त्यानंतर मार्केट गेलो, पाय नाही फाटली होती. इथं इथं वरती गेलं, इथून मार्केटनं डायरेक्टली खपकन क्रॅश केला. 3200 किती लेवल होती मी दिली एक्झॅक्टली 77.5 ची लेवल दिली होती मी. 77.5 ला एक्झॅक्ट सपोर्ट घेतला मार्केटनं, 77.5 ला. विषय काय तुम्हाला सांगतो,
ही बघा लेवल दिसतंय तुम्हाला, ही लेवल आहे. तर मी वीक नाही, बॉडीची लेवल लावली होती, कारण कधी कधी वीकला मारत नाही मार्केट, एवढं माहिती आहे आपल्याला. गोल्डला वगैरे काय होतं की फुल स्टॉप लॉस मारत नाही, लोक इथंच घाबरून पळून जातात. त्याच्यामुळे टार्गेट इथं लावलं होतं एक्झॅक्टली. मार्केटनं बरोबर त्यांना टपकावलं, प्लस काय केलं, इथून बाहेर ऍक्टिव्हिटी केलं. जसं इथून वरती गेलं तसं रिटर्नला वाटेल इथून पण वरती जाईल. बघा जास्त वर जाऊ शकलं नाहीये मार्केट. तुम्ही जर ऍक्च्युअली बघितलं तर स्विंग जर बघायला गेला तर इथं आहे स्विंग. जर इथं एसएल लावायला म्हणलं तर इथं स्विंग आहे. पण मी म्हणलं एवढा मोठा एसएल लावण्यात काय सेन्स म्हणत नाहीये, म्हणून आपण इथं एसएल लावला होता. इथं टार्गेट बुक करून घेतलं, टार्गेट बुक नंतर मार्केट रिव्हर्स झालं, आपलं काय घेणं देणं नाही. त्यानंतर मार्केट बघा अजून एकदा फॉल आला. म्हणजे डायरेक्शन आपली एकदम परफेक्ट क्लिअर कट आहे, जी की टार्गेट आपल्या इथे झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं गोल्ड चाललं जावा. स्पेसिफिक स्ट्रॅटेजी नाही, इथं काय काय गोष्टी आहेत. लिक्विडिटी बघायची आपल्याला, हिट बघायचे आपल्याला, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स सपोर्ट बघायचे आपल्याला, बरोबर. इनगल्पिंग बघायचे आपल्याला, इनगल्पिंग बघायचे, बरोबर. अजून काय सांगितलं तुम्हाला, अजून एक थोडेसे पॅटर्न आहे ते हळूहळू सांगेन, काय गडबड नाही. तुम्ही थोडासा इंटरेस्ट दाखवायला चालू करा, त्यावेळेस मजा येईल. मला पण कमेंट वगैरे करत जावा, लय मजा येईल. ट्रेंड बघा, मार्केटचा डायरेक्शन बघा, सकाळच्या बाहेर रेटची डायरेक्शन बघा. हे थोडासा मिस झाल्यामुळे झालं, त्यानंतर आधीच सगळे ट्रेड बघा. नॉट अ सिंगल ट्रेड आपला लॉस मध्ये, एक ही ट्रेड लॉस मध्ये नाही जेवढे ट्रेड. इथं ते हा जो दिला होता ते पण सांगितलं होतं ऑब्झर्व करा म्हणून, तो तेवढा एसएल गेला होता, पण ऑब्झर्व सांगितला होता. बाकी ट्रेड तर एकदम आपल्या डायरेक्शन तुम्ही बघू शकता. बघा बाय डायरेक्शनची एंट्री बघा, बायची एंट्री बघा, सेल 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 झाले, एकदम कसकीला असं प्रेडिक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता तुम्ही लगेच कोर्स बिरसे मागे लागू नका. मी जसं जसं असं युट्यूब व्हिडिओ टाकतो त्याच्यातून समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर डेडिकेटेड नंतर बघूया आपण. तोपर्यंत टेलिग्रामवरचे ट्रेड अनालायसिस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये. ब्रोकर चांगले वापरा बघा, एक्सनस XM2 माझ्या हिशोबाने बेस्ट आहेत. खाली लिंक दिलेली आहे, ज्यांना ओपन करताना ओपन करून घ्या. मला आयडी पाठवा. डिपॉझिटरला काही इश्यू आला असेल तरी पण आयडी मला पाठवू शकता व्हॉट्सअप वरती. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.